बारामती तालुक्यातल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक अतिशय रंजक झालेली आहे. कारण अजितदादा यांच्या नेतृत्वाखालील नीलकंठेश्वर पॅनल आणि चंद्रराव तावरे आणि रंजनकुमार तावरे यांच्या नेतृत्वाखालील सहकार बचाव पॅनल यांच्यामध्ये ही लढत होणार होती. मात्र एक ट्विस्ट आलेला आहे या निवडणुकीमध्ये आणि शरद पवार गटाच्या वतीनं बळीराजा सहकार बचाव पॅनलच्या माध्यमातून योगेंद्र पवार असतील किंवा सुप्रियाताई असतील या निवडणुकीमध्ये सक्रिय झालेत. आपल्यासोबत योगेंद्र दादा आहेत. दादा, काय सांगाल? निवडणुकीमध्ये तुम्ही सक्रिय झाला आहात माळेगाव कारखान्याच्या. पहिल्यांदाच सहकारी साखर कारखानदारीच्या निवडणुकीमध्ये सक्रिय झालात. काय भावना आहेत? माझी पहिलीच वेळ आहे, पण पवार साहेबांकडे सगळ्यात जास्त अनुभव आहे. सहकारी चळवळीत चव्हाण साहेबांनंतर सगळ्यात जास्त योगदान जर कुणाचं असेल अलीकडच्या काळात सगळ्यात जास्त योगदान हे पवार साहेबांचंच आहे. आणि आता जे पलीकडे दोन्ही जे पॅनल आहेत ज्यांचा तुम्ही उल्लेख केला, पूर्वी ते पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तिथं काम करत होते. पवार साहेबांचा ज्ञान आणि अनुभवाचा फायदा तो त्यांना मिळत होता. पण ते पवार साहेबांना सोडून गेले. पवार साहेब नेहमी सामान्य सभासदांसाठी काम करत आले. आणि खरं तर त्यांची इच्छा नव्हती की आपण ह्या सहकार क्षेत्रामध्ये राजकारण आणावं. ते नेहमी म्हणतात की सहकार आणि राजकारण आपण वेगळं ठेवलं पाहिजे. कारण शेवटी हा सभासदांच्या प्रपंचाचा प्रश्न आहे. शेतकऱ्यांच्या पोटाचा प्रश्न आहे. सगळ्यांनी एकत्र बसलं पाहिजे. सगळे जे ज्येष्ठ संचालक आहेत त्यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन आणि सभासदांच्या हिताची तिथं कामं केली पाहिजेत. कारखान्याचं हित, कामगारांचं हित हे सगळ्यांनी एकत्र येऊन खरं तर ते ठरवलं पाहिजे, बघितलं पाहिजे. पण ते आपल्याला होताना दिसत नाही. आणि त्याच्यामुळं आम्हाला सगळ्यांना वाटलं की आपण आपलं पॅनल पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, ताईंच्या मार्गदर्शनाखाली आपलं सामान्य सभासदांचं पॅनल आपण उभं करावं. त्याच्यामुळं आपण बळीराजा सहकार बचाव पॅनल असं आपण आता उभं केलंय. तुम्ही प्रचाराच्या निमित्तानं शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत आहात, सभासदांपर्यंत पोहोचतात. कशा पद्धतीने रिस्पॉन्स मिळतोय तुम्हाला? कशा पद्धतीचा प्रतिसाद आहे? आपल्याला खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. साधारण 35 ते 37 गावं आहेत आपल्या कारखान्याच्या कार्यक्षेत्रात. आपण एक 15-20 गावांपर्यंत आता जाऊ शकलोय. बाकीचे सगळी गावं आज उद्या पण कव्हर होतील. जिथं कुठं आम्ही जातोय, आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. कारण आता ह्या दोघांना लोकांनी, सभासदांनी संधी देऊन बघितली. अण्णांची पण सत्ता तिथं थोडी वेळ होती. आता आणि कब्बशीतीची तर सत्ता आता तिथं आहेच. आणि लोक आता ह्यांना कंटाळले. तेच तेच संचालक निवडून जातात. खरं तर या संचालकांचा मूळ व्यवसाय हा शेती राहिलेला नाही. भरपूर लोक तिथं पदासाठी संचालक होतात आणि सामान्य सभासदांचे प्रश्न बाजूला राहून जातात. आणि हे सभासदांच्या लक्षात आल्यामुळं त्यांना माहिती आहे की पवार साहेबच त्यांच्यासाठी काम करू शकतात आणि त्यांच्यासाठी काम करत आलेत. त्याच्यामुळं मोठ्या संख्येने माळेगावचे साखर कारखान्याचे सभासद आपल्या पाठीमागे आहेत. दादा, लोकसभा झाली, विधानसभा झाली. पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार असा सामना रंगतोय असं वाटतंय का? कारण चर्चा तर तशीच आहे बारामतीमध्ये. पवार आहेत, तावरे आहेत, दुसरे आपले कष्टकरीचे सगळे आहेत. भरपूर लोक आहेत. त्याच्यामुळं पवार विरुद्ध पवार असं इथं होण्याचा प्रश्नच येत नाही. शेवटी आम्हाला कुणासोबत लढायचं नाहीये. आणि बाकीचे एकमेकांसोबत लढत असतील तरी तो त्यांचा प्रश्न आहे. आपण सगळ्यांनी एकत्र बसलं पाहिजे आणि सभासदांसाठी आपल्याला काय करता येईल, कारखान्यामध्ये नवीन आपल्याला कुठले प्रकल्प आणता येतील, आपलं क्रशिंग कसं वाढवता येईल, साखरेची क्वालिटी कशी सुधारता येईल, कामगारांना न्याय कसा देता येईल, सभासदांना चांगला भाव 5 वर्षासाठी आपल्याला कसा देता येईल, हे सगळे आपण मुद्दे धरून ठेवले पाहिजे आणि एक पॉझिटिव्ह प्रचार आपण केला पाहिजे. सभासदांसाठी आपण काय करू शकतो हे आपण सांगितलं पाहिजे, असं माझं मत आहे. दादा, कारखान्याला पहिल्यांदा पॅनल केलात, मात्र कारखान्याच्या या पॅनलमध्ये जवळपास 20 उमेदवार तुम्ही दिलेले आहेत. ब वर्ग गटाचा उमेदवार तुम्ही दिलेला नाही, म्हणजे अजितदादांच्या विरोधात उमेदवार दिलेला नाही. नेमकं काय कारण आहे? नाही, पॅनल आता मी पहिल्यांदा ह्याच्यात सहभागी झालोय. पण आपला पॅनल म्हणजे पवार साहेबांचा पॅनल दर इलेक्शनला आता गेले 50-55 वर्ष
पवार साहेबांचा पॅनल माळेगावला आहेच. पण आता पहिल्यांदा मी ह्याच्यामध्ये सहभागी झालोय. आणि दादांच्या विरोधात उमेदवार आपण दिला नाही, असं काही नाहीये. एकतर ते ब वर्गातून उभे राहतील असं कुणालाच वाटलं नव्हतं. हे सगळ्यांसाठी एक काय म्हणतो धक्का, सरप्राईज. सरप्राईज. हां, एक सरप्राईज होतं, की कुणाला वाटलं नव्हतं आणि मग काल त्यांनी अजून एक सरप्राईज आपल्या सगळ्यांना दिलंय. पण त्यांच्या विरोधात आपल्याला उमेदवार उभा करायचा नाही किंवा असं काय आम्ही विचार केला नाही. पण जे ब वर्गाचे जे उमेदवार असतात, ते जे आपले सहकारी संस्था असतात, त्यांचे जे प्रतिनिधी असतात ते तिथं मतदान. वोटिंग मतदान करत असतात. सभासद तिथं मत देत नसतात. मतदान सभासदांचं तिथं नसतं आणि त्याच्यामुळं आम्हाला वाटलं, की तिथं उमेदवार उभा करून आपल्याला काही फायदा होणार नाहीये. मग आम्ही ते टाळलं. दादा, आता तर पॅनल आपला आहे, 20 उमेदवार आहेत. त्यामध्ये सध्या दोन विद्यमान संचालक आहेत. तीन उमेदवारांची चर्चा जी आहे, तुमची 3-4 उमेदवारांची चर्चा जोरात आहे, कारण ते त्यांची स्वतःची क्षमता आहे, ते निवडून स्वतः येऊ शकतात. किती उमेदवार तुमचे निवडून येऊ शकतील असं तुम्हाला वाटतंय, विश्वास वाटतंय? आमची तर इच्छा आहे, की आमचे 20 ते 20 उमेदवार तिथं निवडून आले पाहिजेत. पण आम्हाला वाटतंय, की 100% आमचे मेजॉरिटी उमेदवार तिथं निवडून येतील. बहुमताने आपलं पॅनल तिथं विजयी होईल. कारण जसं आता तुम्ही उल्लेख केला, आपले भरपूर उमेदवार खूप स्ट्रॉंग आहेत. ते अपक्ष स्वतःहून पण ते तिथं निवडून येऊ शकतात आणि ते पॅनलला उचलतील आणि हे एका बाजूला उमेदवार आपले भरपूर स्ट्रॉंग आहेत. दुसऱ्या बाजूला पवार साहेब आपल्या सोबत आहेत. पवार साहेबांचं ज्ञान, मार्गदर्शन, त्यांचा चेहरा आणि आपलं चिन्ह पण तुतारी आहे. त्याच्यामुळं पॅनल टू पॅनल जर मतदान झालं, तर मग 100% आपले सगळेच उमेदवार निवडून येऊ शकतात. दादा, तुम्ही आता उल्लेख केलात की अजितदादांनी एक सरप्राईज दिलं, एक धक्का दिला होता सभासदांना. ब वर्ग प्रवर्गातून त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. आता दुसरं धक्का तंत्र त्यांनी वापरलंय की चेअरमन पदाची स्वतः ऑफर केली, स्वतःच घोषित केलेलं आहे त्यांचं नाव. कसं बघता, अजितदादांनी स्वतः चेअरमन पदासाठी घोषित केलेलं आहे स्वतःचं नाव. तुमची काय भावना आहे, कसं बघताय सर? नाही, तो धक्का आम्हाला सगळ्यांपेक्षा जास्त धक्का जे त्यांचे उमेदवार इच्छुक होते चेअरमॅन होण्यासाठी, त्यांना तिथं जास्त धक्का बसलाय आमच्यापेक्षा. शेवटी तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे आणि जर त्यांची इच्छा असेल, तर मग ते होऊ शकतात. पण आज ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि जर ते माळेगावला पूर्ण वेळ देऊ शकत असतील, तर मग सभासदांसाठी चांगली गोष्ट आहे. दादा, एक अ, दादांच्या चेअरमन पदाला एक अडसर ठरते सहकार कायदा. तुमचा काय अनुभव आहे, तुम्हाला काय ज्ञान आहे त्यामध्ये, की ब वर्ग गटातून जो उमेदवार निवडून येतो, तो कारखान्याला चेअरमन होऊ शकतो का? तुमचा काय अनुभव आहे, तुम्हाला काय माहिती? नाही, काय आहे, आता त्यांचा अनुभव माझ्यापेक्षा जास्त आहे. त्याच्यामुळं जर त्यांनी तिथं चेअरमन पदाची घोषणा केलीये, तर त्यांनी काहीतरी अभ्यास त्याच्यासाठी केलाच असेल. अ, मी पण ही सगळी चर्चा बघतोय, मी पण सगळं वाचतोय. असं दिसतंय, की ब वर्गाचे उमेदवार तिथं चेअरमन होऊ शकत नाही. पण शेवटी दादा आज सहकार खातं पण त्यांच्याकडे आहे आणि त्यांचा अभ्यास असेल, त्याच्यामुळं ते असे बोलले असतील. आपण दादांच्या विषयावर बोलतोय, पण चंद्रराव तावरे आणि रणजन कुमार तावरे यांना फायदा व्हावा आणि त्यासाठी तुमचा पॅनल तयार झालाय, किंबहुना लोकसभेत आणि विधानसभेत या जोडीनं तुतारी गटाचं काम केलेलं होतं अशी चर्चा आहे. आणि त्यामुळं तुमची आणि भविष्यात तुमची आणि त्यांची मेजॉरिटी होऊ शकते आणि अजितदादांना या कारखान्याच्या निवडणुकीत सत्तेपासून रोखता येऊ शकतं अशी चर्चा आहे. नाही, आता लोकसभेला, विधानसभेला त्यांनी आपलं काम केलं नव्हतं. अ, हे बारामतीकरांना माहिती आहे, की विधानसभेला ते आपल्याबरोबर नव्हते. विधानसभेला त्यांनी अजितदादांचं काम केलं. कारण ते महायुतीमध्ये होते. आज पण ते दोघं महायुतीमध्ये मध्यस्थी. आहेत. दोघांची आज महायुतीच्या माध्यमातून तिथं सत्ता पण आहे. त्याच्यामुळं अ, ह्याच्या आधी पण त्यांनी एकमेकांना मदत केली आहे. इथून पुढेही ते एकमेकांना मदत करू शकतील. काय माहित? आपलाच एक जो पॅनल आहे, तो वेगळा आहे आणि पवार साहेबांचे विचार घेऊन आपण आज सभासदांच्या समोर चाललोय. कार्यक्षेत्रात तुमच्या सभा असणार आहेत, सुप्रियाताईंच्या सभा आहेत, पवार साहेबांच्या सभा असणार आहेत का? पवार साहेब या निवडणुकीमध्ये सक्रिय होताना दिसतील का? हे आता आमचं सरप्राईज राहील तुम्हाला.
मतदारांना काय आवाहन कराल तुम्ही? लोकांपर्यंत पोहोचताय. एकीकडे अजितदादांचा गट सक्षम आहे, दुसरीकडे चंद्रराव तावरेंचा देखील गट सक्षम आहे. तुम्ही मतदारांपर्यंत पोहोचताय, कुठले मुद्दे घेऊन आणि लोकांना काय आवाहन कराल आता? काय आहे, एक नवीन पिढीला आता संधी दिली पाहिजे. एकतर सभासदांना चांगला भाव पाहिजे आणि फक्त एका वर्षासाठी किंवा इलेक्शनच्या आधी असं नाही, सलग 5 वर्ष चांगला रेट दिला पाहिजे. साखरेची क्वालिटी आपण सुधारली पाहिजे. कामगारांना न्याय आपल्याला देता आला पाहिजे आणि दर 3 ते 5 वर्षाला टेक्नॉलॉजी बदलत असते. आपल्या कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये तंत्रज्ञान ते बदलत असतं आणि तसंच आपल्या ह्या साखर उद्योगात पण होत असतं. अलीकडच्या काळात तुम्ही चं खूप ऐकत असाल. एआयच्या माध्यमातून 40% आपल्या उत्पादनात वाढ होते. 40% खत पाणीचा खर्च कमी होतो आणि 1% साधारण रिकव्हरी वाढते. माझ्या पण शेतात मी एआयचा वापर करतोय आणि तो प्रयोग आपण आता करून बघतोय. केला आपण तिथं 2 ट्रायल प्लॉट केलेत बरोबर. एआय आणि नॉन एआयचे असे ट्रायल प्लॉट आणि त्याचा खूप फायदा आपल्याला होताना दिसतोय. त्याच्यामुळं कारखान्याचं क्रशिंग पण वाढेल, सभासदांना सभासदांचं उत्पादन पण वाढेल, दोघांना फायदा होईल. एआय टेक्नॉलॉजी असेल किंवा आता एक नवीन प्रॉडक्ट आलंय. परवा मी आणि साहेब मुंबईत ते बघायला गेलो एका कार्यक्रमात. त्याला आपण PLA म्हणतो. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण साखरेपासून आता आपण कपडे बनवू शकतो. Yes. साखरेपासून जे आपले प्लास्टिकचे बाटले आहेत पाण्याचे, ते आपण बनवू शकतो. प्लास्टिकच्या खुर्च्या आपण बनवू शकतो. जे साखरेचे बॅग असतात ना, हम्म, हम्म. ते बॅग आपण आता साखरेतून बनवू शकतो. हे सगळं आता बदलत चाललंय आणि जग फार पुढं गेलंय. आपल्याला पण हे सगळं आपल्या कारखान्यामध्ये आणावं लागेल आणि हे सगळं जर आपण करू शकलो, तर मग सभासदांना आपण अधिक भाव तिथं देऊ शकू आणि आता नेहमी पवारसाहेब नवीन काय आपण करू शकतो ह्याच्यावर त्यांचं लक्ष असतं आणि नवीन पिढी आम्ही सगळे ह्याच्यावर लक्ष ठेवून आहोत आणि नवीन आपल्याला इथं प्रयोग कसे आणता येतील, काय-काय वेगळे प्रयोग करता येतील ह्याच्यासाठी आम्ही कायम प्रयत्न करत राहतो. दादा, शेवटचा प्रश्न की माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या भावावर राज्यातल्या इतर कारखान्यांचा भाव ठरतो असं म्हणतात किंवा सध्या जे अजितदादा विरोध करतायत की हे संचालक रंजन तावरे आणि चंद्रराव तावरे सत्तेत येऊ नयेत, असं म्हटलं जात आहे की त्यांनी म्हणजे माळेगाव कारखान्याने जर चांगला भाव दिला तर खासगी कारखानदारीला तेवढा भाव द्यावा लागतो. तुम्ही एक खासगी कारखाना चालवतायत आणि तुम्ही स्वतः त्या प्रक्रियेमध्ये सहभागी असता, रोजचं दैनंदिन काम तुम्ही पाहताय. खरंच असं जाणवतं तुम्हाला की सहकारी माळेगाव कारखान्याच्या भावावर इतर कारखान्यांचे दर अवलंबून असतात? नाही तसं नसतं. कारण शेवटी खाजगी कारखाना हा वेगळा असतो, प्रॉफिटसाठी असतो. तो एक व्यवसाय, बिझनेस असतो आणि सहकारी कारखाना हा सहकारी. सामान्य शेतकऱ्यांचा कारखाना असतो. त्याच्यामुळं सगळे जे प्रॉफिट त्या कारखान्यामध्ये जे येतात, ते परत सभासदांकडे गेले पाहिजेत, ह्या विचाराचा मी आहे. त्याच्यामुळं सहकारी साखर कारखान्यांनी सभासदांना भाव जरा वाढवूनच दिला पाहिजे. पण आता ह्या वर्षी काय झालं, माळेगाव कारखान्यांनी 2800 दर काढले. साखरेचं रेट ₹3,800 हम्म. आणि दर काढला ₹2800. गेल्या वर्षी इलेक्शन होतं त्याच्यामुळं ₹3600 दर काढला. ₹3600 जेव्हा दर काढला तेव्हा साखरेचे दर ₹32 होते. हम्म. आता साखर अडतीस अच्छा. रुपये वर गेलीये. एक्स मिल हम्म. दुकानात जास्त महाग आहे. पण एक्स मिल ₹38 एमचा दर गेलाय. बरोबर. आणि जर ₹5 साखरेचे ₹6 जर साखरेचे दर वाढत असतील, तर मग ₹5 तुम्ही सभासदांचा पहिला हप्ता कमी का केला? ते पण ₹5 वाढवायला पाहिजे होता. पण ते काय आपल्याला होताना दिसलं नाही. त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्रजी पवार साहेब पक्ष आणि त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी तिथं कारखान्याच्या गेटवर एक आंदोलन आपण केलेलं. तुम्ही पण हो. बहुतेक ते कव्हर केलेलं. आणि ते आंदोलन केल्यानंतर सगळ्या ह्या आत्ताच्या संचालक बोर्डांनी ₹300 त्यानंतर वाढवून दिले. अजून जास्त दर त्यांनी द्यायला पाहिजे होता. आमची मागणी होती, इच्छा होती. पण आज जर सभासदांनी आम्हाला आशीर्वाद दिला, तर त्या पद्धतीने आम्ही पुढं जास्तीत जास्त दर देण्याचा प्रयत्न करू. खूप खूप धन्यवाद. हे होते युगेंद्र पवार.
त्यांनी सांगितलेले की माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात जे सभासद आहेत त्यांना चांगला दर देण्यासाठी ते प्रयत्न करणार आहेत. याशिवाय कारखान्यामध्ये अत्याधुनिक यंत्रणा राबवून AI सारखं टेक्निक जे आहे ते तसं राबवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे आणि त्या माध्यमातून या भागातल्या शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. कॅमेरामन तेजस मी वसंत मोरे, मुंबई तक, बारामती.